दिव्यांग क्रांतीवीर कवी गोविंद आबा दरेकर. जन्म 9 फेब्रुवारी 1874 आणि मृत्यू 12 फेब्रुवारी 1926. भारतीय स्वातंत्र्य संग्रामात महाराष्ट्र तेजाने तळपणारा प्रांत होता आणि त्या महाराष्ट्राने तेजस्वी वीरपुरुष जन्मास घातले. भारताने जगाला एकमेव विकलांग नवे दिव्यांग क्रांतिकारकाला जन्म दिला. शाहीर वाङ्मय हे महाराष्ट्राचं जिवंत असं काव्य. मराठी मन शृंगार रसात रमतंय, भक्तिरसात न्हावून निघतंय, असं वीररसात ही तेजाने वळतंय नि देशभक्तीपर काव्याला स्फुरण चढतंय. काव्यप्रकार आज जरी थोड्या प्रमाणात नाहीसा होत असताना दिसला तरी लोकमान्य टिळकांचा या गणेशोत्सवात व शिवोत्सवात स्वातंत्र्यप्राप्तीकरता देशभक्तीपर गीतं, देशाप्रमाणे गाणे पोवाडे ही ज्योत जनजागृतीसाठी मराठी मने पेटवण्याचे बळ काव्याच्या शब्दातून प्रेरणा देणारे होते. अनेक शाहीर होऊन गेलेत. त्यापैकी एक दिव्यांग शाहीर कवी दरेकर उपाख्य कवी गोविंद. सन 1876 अशिक्षित अशा भीमाबाईच्या पोटी त्यांचा जन्म झाला. त्यांचा आज स्मृतिदिवस. बालपणीच वडिलांचे छत्र हरवले. श्री आंबा जन्मजात कवी. जन्माने रुळे पांगळे हातात लाकडी ठोकळ्याच्या हाताने पटापट उड्या मारीत सरकत प्रायमरी 2-4 वर्गच शिकलेले. माई मोलमजुरी करून चालवणारी अशा भीषण परिस्थितीत सवंगड्यासह गाणे तमाशातील गीत गात बसत असत. भक्ती करा वा न करा तरी देव जे दयावंत, त्या आईबापाची मजला लई खंत. हे काव्य म्हणत आबांचे मित्रमंडळ वाढीस गेले. त्यांचे संघटन होत असल्याने उठून दिसलं. नाशिकच्या भांडेकरांच्या बोळीत राहायला येत नाहीत तोच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या विकलांग कवीला हेरले आणि प्रतिज्ञा ओळखण्यात मित्रमेळा संघटनेत त्यांनी सामावून घेतले. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे आणि दरेकरांचे गुरु शिष्याचे अतूट नाते होते. स्नेह वाढून घरोब्याचे संबंध प्रस्थापित झाले. श्री तात्याराव सावरकर या पांगळ्या कवीला आपल्या पाठीवर बसवून घेत असत. सावरकरांनी त्यांना गण, मात्रा, वृत्त, छंद, काव्याच्या अचूक गोष्टी आबांच्या ध्यानात आणून दिल्यामुळे हळूहळू आबांचे काव्य प्रेरणा चेतना निर्माण करणारे होऊ लागले. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काव्यासह आबांचे काव्य तरुणाचे रक्त भडकवणारे ठरले आणि हे परिवर्तन तात्यारावांनी घडवून त्यांना स्वातंत्र्य कवी गोविंद बनवले. पुढे त्यांच्या कविता आक्षेपार्ह ठरल्या. ब्रिटिशांना हादरे देणाऱ्या झाल्या. त्यांचे काव्य जप्त होऊ लागले. परंतु तरुणांच्या मुखावर कोण हात ठेवणार? त्या स्फूर्तिबद्ध पंक्ती गावागावातून शहरातून गरजू लागल्या. रणाविहीन स्वातंत्र्य कोणा मिळेना असा भूतकालीन सिद्धांत जाणा स्वराज्यथेने पाहिले शुद्ध केले, रणाविहीन स्वातंत्र्य कोणा मिळाले. या काव्याच्या प्रती देशभक्त बाबाराव सावरकरांनी गुप्तपणे छापून वाटून टाकल्या. अपंग बाबांच्या कवितेचे पुस्तक प्रसिद्ध केल्याबद्दल देशभक्त बाबाराव सावरकरांना अंदमानात पाठवण्यात आले. कारावास, अनन्वित छळ, अपमान होणार ही सारी कल्पना मित्रमेळाच्या सदस्यांना होतीच. तेव्हा आबांनी कारागृहाचे भय काय आम्हाला हे काव्य म्हणत लाकडी ठोकळ्यावरून दातार, कवे, शिंदे वर्तकांच्या घरी न चुकता हजेरी लावली. त्यांच्या आईला याचे भारी कौतुक वाटे. आपला आबा आता तात्या सावरकरांचा शिष्य झाला आहे म्हणून हळूच भीमाबाई मनातल्या मनात खुश होत असे. मित्रमेळाव्याबरोबरच आत्मनिष्ठ युवती संघ ही महिलांची संस्था स्थापन झाली. हळदी कुंकू समारंभ, देशभक्तीपर ओव्या गायल्या जात. हळदी कुंकू, भेंड्या. सन 1908 लोकमान्य टिळकांना शिक्षा झाली. तेव्हा सौ सत्यभामाबाई टिळकांचा सत्कार समारंभ युवती वर्गाने थाटात केला. आज जरी हे सोपं वाटलं असेल तरी त्यावेळीच मात्र हे धाडसाचं कार्य होतं जे नाशिकच्या महिला करत होत्या. पुढे मित्रमेळाव्याचे रूपांतर 1904 अभिनव भारत संघटनेत झाले. तात्याराव लंडनला गेले. नाशिकचा सारा भार आबा दरेकरांवर पडला. भर शत्रूच्या शिबिरात मदनलाल धिंगरांनी कर्जनवाहिलीला यमसदनास पाठवले. क्रांतिकार्याने जोम धरला. मदनलालाची प्रतिक्रिया नाशिकला उमटून अनंत कान्हेकरने कलेक्टर जॅक्सनला विजयानंद सिनेमागृहातच त्याचा वध केला. या साऱ्या हालचालींवर ब्रिटिशांची वक्रदृष्टी वळून त्यांचा सूत्रधार विनायक सावरकरच आहे. सावरकर पकडले गेले. त्यांची रवानगी अंदमानात करण्यात आली. एकमेव पांगळे आबा कारागृहाबाहेर राहून क्रांतिवीरांच्या पाठीराखी झाले. लोखंडाला परिसाचा स्पर्श व्हावा तसा तात्यांचा स्पर्श आबांना झाला होता. राष्ट्रभक्ती कुटुंबाचे हीच ईश्वरी भक्तीचे सूत्र आबांचे तात्यांच्या सहवासात राहून तावून सुलाखून राहिले होते.
आबा प्रसंगाचे गांभीर्य राखून क्रांतिकार्य करत असत, परंतु कारागृहाबाहेर आपण काय करतोय याची खंत त्यांना होती. एका प्रसंगी ते सावरकरांना म्हणाले देखील, अपंग जीर्णे जगून काय उपयोग, यापेक्षा राष्ट्रकार्यात देह पडला तर तानाजीसारखा नाव अमर तरी होईल. बंदूक लेखणी सोडून राबायची असेल तर तात्या मी मान्य करीन. सावरकरांनी समजूत घालून म्हणाले, अरे तुझी लेखणी विजयाची, शिवाय युवती वर्गाचे कार्य तुझंच ना, का विसरतो? पोलिसांना तुझा संशय येणार नाही. अपंगत्वाचा हा केवढा मोठा क्रांतिकार्याला मिळालेला फायदा आहे. वादळानंतरच्या वसाहतीत तुझ्या वाचून कोण क्रांतिवीरांना स्फूर्ती देणार? तुझं जीवन आहे ना. सावरकरांच्या नेतृत्वात आबांचं कर्तृत्व अधिक खुलू लागलं. तात्यांच्या संभाषणाची शक्ती ओळखून कटाची, शस्त्राची, त्याच्यानंतर संघटनेची पंगू आबांनी सदैव गुपित राखून फाशी गेलेल्या, जन्मठेप झालेल्या कुटुंबियांना मदतीचा हातच दिला. भावाच्या नात्याने सर्व क्रांतिवीराच्या कुटुंबांना आसरा देऊन अनेक गोष्टी त्यांनी सहन पण केल्या. देशभक्ती काव्यासह आध्यात्मिक काव्याच्या आधारे क्रांतिवीरांच्या कुटुंबांना ते आधार देत असत, धीर देत असत. ही आबांची कविता व बाबारावांचे नाव घेतच येसू वहिनीचा अखेर अंत झाला. वहिनीच्या जाण्याने आब्या खूप खचून गेले. मित्रवर्य गुरु तात्याराव अंदमानात सारे सहकारी सोडून गेलेले तेव्हा अतिशय निराश अवस्थेत बाबा अंथरुणाला खेळले. शक्ती क्षीण होत होती. यातच बातमी आली की अंदमानातून तात्या व बाबा सुटणार व रत्नागिरीत स्थानबद्ध करण्यात येणार. सुंदर मी होणार, जुना पिसारा, जुनी इंद्रिये सर्व झडणार, नव्या तनूचे नव्या शक्तीचे पंख मला फुटणार, सुंदर मी होणार, सुंदर मी होणार. ही अखेरची त्यांची कविता प्रकाशित झाली. त्या सुमारास रत्नागिरीत प्लेगने धुमाकूळ घातला होता. तात्यांना नाशिकला जाण्याची अनुमती मिळाली. तेव्हा हे दोन्ही परममित्र 1927 साली भेटले. जणू काही आबा या भरत भेटीच्या आतुरतेने वाटच बघत असावे. महाराष्ट्राने जन्म दिलेल्या अपंग क्रांतिवीराला 28 फेब्रुवारी रोजी भारत मातेचरणी कायमचा विसावा मिळाला. अपंग असला तरी देशस्वातंत्र्यासाठी कर्तृत्व दाखवलेल्या शाहीर कवी गोविंदाला इतिहासाने अमर केले. त्यांच्या पावन स्मृतीस कोटी कोटी नमन.